चला तर आज आपण ओल्या नारळाच्या वड्या करूया. चला आपण याची रेसिपी पाहूया. आता ओल्या नारळाची वडी करण्यासाठी हे बघा, एक नारळ घेतले, त्याच्यावरचं साल काढून घेतले, पांढरं शुभ्र करून घेतले नारळ. आता मला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊ. आपलं नारळ बघा बारीक झाले. आता एक कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं. आता त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण नारळाचा खीस ओल्या, जे मिक्सरवर बारीक केलं आहे ते, आणि छान असं मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचं. कमी गॅसवरच घ्यायचं म्हणजे कलर बदलत नाही, याचा पांढराच राहतो. बघा हे असं छान सुट्ट सुट्ट झाले. आता त्यामध्ये 2 वाटी नारळाचा खीस आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी आपण साखर घालून घेऊ. त्याला छान मिक्स होईपर्यंत परतून. याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आपण. अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं. आता छान ह्याला एकजीव होईपर्यंत घट्ट करून घ्यायचं. बघा छान असं परतून घेतले. आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊ थोडीशी, आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घालून घेऊ. मिल्क पावडर घातल्याने छान असा बर्फीसारखा स्वाद लागतो याचा. बघा मिक्स झालंय छान असं. मिल्क पावडर आता घट्ट होते. छान घट्ट जर झालं, एका ताटाला तूप लावून त्यामध्ये आपण हे सारण ओतून घेऊ पूर्णपणे. बघा ताटाला तूप लावून घेतले. आता आपण हे पूर्ण सारण याच्यामध्ये टाकून थापून घेऊ छान. बघा छानपैकी असं ताटामध्ये आपण थापून घेतले. आता आपण ह्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू 5-10 मिनिट. याच्यावर आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ. बघा हे थोडंसं थंड झालं का लगेच वड्या पाडून घ्यायच्या, आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ. तर थोडंसं थंड झालंय, मी आता ह्याच्या वड्या पाडून घेतल्यात. आणि थोडं भरपूर बघा छान अशा थंड झाल्यासच मी काढल्या, तर छान निघाल्यात पूर्ण वड्या. नक्की ट्राय करून बघा ओल्या नारळाच्या वड्या.